आज युवा सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले काय? आज नांदेड शहरामध्ये युवा सेनेच्या वतीने मोटेगावकरच्या कोचिंग क्लासेसचा काळं फासण्यात आलेलं आहे आणि राज्यात या देशात 22 लाख नीट पेपर फुटीच्या विद्यार्थ्याच्या भविष्य अंधारात टाकणाऱ्या या मोटेगावकरला या हरामखोरांना हे शिक्षण माफिया असून हे शैक्षणिक क्षेत्राला बदनाम करण्याचं घाट या मोटेगावकरकडून नेहमी वेळोवेळी झालेलं आहे आणि हे आज याचं बिंग या संपूर्ण देशामध्ये फुटलेलं आहे. हे मासा छोटा मोठा मासा नसून हा 20,000 कोटींचा हा कोचिंग क्लासेसची इंडस्ट्री आहे. या एकटं मोटेगावकरच नाही आहे, अजून काही या नांदेड शहरातले कोचिंग क्लासेस नामांकित आहेत. ते स्वतःला अंधारामध्ये झोपून लपून छपून आणि उघड्यावर एखाद्या कोणावर असा हे डाव साधायचा त्यांचंही कृत्य हे या पद्धतीनेच आहे. या प्रकारे आपण या देशामध्ये या पेपर फुटीच्या गँगला मोकोका अंतर्गत कारवाई करावी आणि असं होऊ नये की या CBIच्या चौकशी फेऱ्यात येणाऱ्या काही दिवसातच पैशाच्या मोठ्या आमिषामुळे, कारण की हे सत्ताधारी हे भाजप हे वॉशिंग मशीन आहे, कारण की पैसे दिले तर गुन्हाही माफ होते. ही भाजप सरकारची नीती आहे. 5 वर्षात या पेपर फुटी 2017पासून आले. आमची युवा सेनेची नेहमी याप्रमाणे या अगोदरपासून राज्यात 2016पासून नीट लागू होती, तेव्हापासून आम्ही पत्रव्यवहार करा की राज्यात ही नीट नको, कारण की देशामध्ये संपूर्ण देशामध्ये 350 कॉलेज आहेत. 350 कॉलेज हे असतानासुद्धा दक्षिणेमध्ये उत्तरेकडच्या लोकांना काही घुसवण्यासाठी हा हट्टहास केलेला आहे हे केंद्र सरकारने आणि याच्यात सामान्य मुलामुलींचं नुकसान होते. कारण की जे होतकरू मुलं आहेत ते पास होऊन स्वतःच्या मेहनतीवर पास होऊन जातात आणि जे अशिक्षित आणि ज्याचे टॅलेंटफुल असेल काही पण ते टॅलेंट फेन कमी असलेले असे पेपर फुटीच्या माध्यमातून या डॉक्टरी पेशाला काळा इनामा फासण्याचं काम जर कोणी करत असेल ही मोटेगावकर गँग, ही मनीषा मांढारे आणि PV कुलकर्णी ही गँग आहे आणि यांच्यावर सखोल चौकशी होऊन याला चौकशीच्या फेऱ्यात नाही अडकवलं जाईल, यांना कठोरची कठोर शिक्षा हवी. कारण की माझं एकच मूलमंत्र आहे की येणाऱ्या देशामध्ये विद्यार्थ्यांना एकच विनंती आहे, कष्टाने आणि प्रामाणिकपणाने तुम्ही शिक्षण शिका आणि परीक्षेवर समोर जा. कारण की कुठल्याही आमिषाला न बळी पडता पेपर फुटीच्या माध्यमातून आमिष देऊन डॉक्टर निर्माण करणारी ही कोचिंग क्लासेसची गँग आहे. या महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्राला काळीमा फासण्याचं काम या माफियांनी केलेलं आहे. पुढचा काय इशारा आहे? आमचा पुढचा असाच विचार आहे की येणाऱ्या काही दिवसात याच्यावर कठोरची कठोर नाही कारवाई झाली तर आम्ही जशात तसे उत्तर देऊ सेनेच्या वतीने. जशात तसे उत्तर नाही. आमचं याच्यापेक्षा स्टाईल असेल, याच्यापेक्षा आम्ही जशा तसे फोडून उत्तर देऊ. याचे प्रश्न असा आहे सर, हे जे मोटेगावकर सरांचं चालू आहे हे आजपासून नाही, हे 2 ते 3 वर्षापासून चालू आहे कंटिन्यू आणि याचा पाठपुरावा भरपूर वेळेस केलेला आहे. पण आता याचं नाही बिंग फुटलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये जवळपास 22 लाख लोक विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे. मला सांगा, एवढे प्रश्न जे आहेत जे नीटला ते तंतोतंत जुळतात कसे? हा एवढा शिक्षणाचा बाजार यांनी करून ठेवलेला आहे. याच्यामध्ये केंद्रीय अधिकारी सुद्धा आहेत काही, कारण केंद्रीय अधिकारी शासनाचे काही अधिकाऱ्यांच्या संगणमत असल्याशिवाय एवढं शक्य होणे नाही. त्याच्यामुळे आज युवा सेनेच्या वतीने आहे की नाही आम्ही हे आंदोलन केलं आहे. शाळी फेकण्यात आलेली आहे, हॅमर फाडण्यात आले आहेत आणि वेळ प्रसंगी जर शासनाने यांच्या कठोर कारवाई केली नाही, कारण याच्यामध्ये 22 लाख लोक विद्यार्थ्यांना नुकसान झालेले आहे. काही विद्यार्थी असे आहेत जे मेहनत करून पास झालेले आहेत आणि काही विद्यार्थी जे असे आहेत ज्यांनी रात्रंदिवस आहे की नाही मेहनत करून अभ्यास करून वगैरे आहे की नाही पास झालेले आहेत. आता त्यांचं बी नुकसान आहे आणि याच्यामध्ये जवळपास 3 विद्यार्थ्यांनी असं ऐकणार की 3 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे. त्यांचं नुकसान भरपाई कोण करून देणार आहे? पण आमची इच्छा अशी आहे की यांच्यामध्ये संघटित गुन्हेगारीच्या अंतर्गत कारवाई करावी, CBIने योग्य ती चौकशी करून दोषींना आहे की नाही कठोर कारवाई करावी आणि जर कठोर कारवाई जर केली नाही तर युवा सेनेच्या वतीने याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल अशी सरकारने नोंद घ्यावी. कारण आज कसं झालेलं आहे की गुन्हे करा आणि BJP सामील व्हा आणि क्लीन चिट द्या असं झालेलं आहे. त्याच्यामुळे एवढंच म्हणणं आहे की न्यायालयाने योग्य ते हे करून कारवाई करावी हीच विनंती आहे. शिवाजी नीट के गद्दारों को जय 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 भवानी जय भवानी।
के गद्दारों को जय 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 भवानी